तर आणखी एक महत्त्वाची बातमी, वसई विरार शहरातील मुख्य रस्त्यांना सध्या नद्यांचं स्वरूप आल्याचं दिसतंय। होय, नालासोपारा पश्चिमेकडील तुळिंज रस्त्यावर पाणीच पाणी पाहायला मिळत आहे। रस्त्याला नदीचं स्वरूप आल्यानं साचलेल्या पाण्यातून शाळकरी मुलांना आणि नागरिकांना वाट काढावी लागते आहे। पालिकेच्या नालेसफाईच्या दाव्याची पावसानं पुरती पोलखोल केलेली आहे। तर या ठिकाणाहून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मनोज तांबेंनी। वसई विरार शहरात मागील 3 दिवसापासून पावसाने धुमाकूळ घातलेला आहे। तर आज सकाळपासूनच पावसाचा जोर वाढल्यामुळे वसई, नालासोपारा आणि विरार या शहरातील सखल भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्याला मी आहे नालासोपाराच्या तुळिंज रोड या ठिकाणी। एकंदर पाहिलं तर या रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे आणि या साचलेल्या पाण्यातून वाट काढत नागरिकांना निघावं लागतं आहे। तर वाहतूक देखील याचा फटका पडल्याचे आपल्याला पाहायला मिळतं आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते, कारण बाजूलाच नालासोपारा रेल्वे स्टेशन आहे। प्रवासी देखील या रस्त्याने मुंबईच्या दिशेने जा ये करत असतात। मात्र साचलेल्या पाण्यातून नागरिकांना प्रवास करावा लागत असल्यामुळे कुठेतरी नाराजी व्यक्त केली जात आहे। महानगरपालिकेचे सक्षम यंत्र या ठिकाणी कुठेतरी कार्यान्वित होताना आपल्याला पाहायला मिळत नाही आहे। त्यामुळे या ठिकाणी पाणी जे आहे ते पाणी भराव वाढू लागलेलं आहे। हा जो आहे हा उड्डाणपूल आहे, हा उड्डाणपूल महामार्गाला जोडणारा उड्डाणपूल आहे आणि याच महामार्गावरून शेकडो जी वाहनं आहे ती प्रति मिनिटाला ये जा करत असतात। मात्र या साचलेल्या पाण्यामुळे या वाहनांना देखील कुठेतरी याचा फटका सहन करावा लागतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट महेश गोविंद, मी मनोज तांबे, साम टीव्ही, नालासोपारा।